मित्रांनो, तर नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर सूर्य उगवलाय आणि आपला नवीन ब्लॉग चालू होत आहे. तर मी आता आहे उगलेवाडीमध्ये आणि या ठिकाणी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ दाखवतो. आमच्याकडे आहे ना, गावाकडे आहे ना, जे जुनी आजी असताना ते बघा, ते तिकडे आजी आहे मागे. आजी, काय नाव ग तुझं? हां, तर काय करते? हे बघा, आजीने आहे ना मस्त चुलीवर पाणी ठेवलं टोपामध्ये आंघोळीसाठी आणि आजीने आहे वाळवण घातलाय. कारण जुनी आहे ना, आता कसं आहे उन्हाचा तडाखा जास्त आहे आणि जे डाळी जुळी आहेत ना, म्हणजे पावसाळ्याच्या साधारणतः आपण आहे ना ते वाळवून ठेवतो, मग त्याला आपण काय म्हणतो, वाळवण. तर आजीने आहे ना वाळवण म्हणून आहे ना ती हरभऱ्याची डाळ आहे. आजी, हरभरे काय घरी पिकवले, घरचे आहेत काय? हे बघा, आजीने वाळवण घातलंय. आजी, हरभरे घरचे आहेत का? किती झाले आता? झालं 2-3 पायऱ्या. याच्यामध्ये पण 2 जाती राहतात ना, कोणते? काबुली एक असतो हा आणि हे एक असतं हा हा. गावठी. मोठा बांध होता का इकडं माग? हा आणि तरी आता 1 महिन्याचं पीक राहत आहे ना? हा 1 महिन्याचं राहत, मे महिन्यात मे महिन्यामध्ये. झाले का पिढीचं हा. आणि हा पीक राहतोय म्हणजे कशी लागवड करतात याची वाली? ना. नाही नाही, या हरभरा जो राहतोय कशी लागवड करतात? काय नागरी मोर घ्यायची, आता बैल हाव चालायचं हा. आणि मग आपण पेरायचं. नाही, पण मग आता हरभरा असं पीक आहे, बरेच पीक राहते त्यांना पाण्याची गरज राहते. मग आपण हे कसं असतं बा? मग आता आपली दिवाळी झाली का भात काढलं का लगेच पेरायचं, ओरलं वावर असलं का लगेच हा, पेरायचं. मित्रांनो, हरभरा हा असा पीक आहे का त्याला पाण्याची गरजच येत नाही. तो निस्ता जे हिवाळी हंगाम असतो ना, थंडी गारठ्यावर येणारा पीक आहे हा हरभरा. तर मित्रांनो, या बघा, आजींनी वाळवण पूर्ण आता डाळ वगैरे कशी सोलून कशी घेतली, आता तर काय गिरण्या वगैरे भिजत घातली ना आपल्या जाती होत जातीवर दळून घेतली आणि त्याचा चुरान सोडा टाकून दिलं मशीन. टाकून दिला. पण मित्रांनो, जुनी लोक आहे ना, आजीने आता चुरान टाकून दिला, पण दुसऱ्या आजी कधी मशीनला घातला. तर त्या चूर्णाचे पण लाडू बनवतात. पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला ते नक्की सांगेल कशा पद्धतीने बनवतात ते रेसिपी, नका. तर मित्रांनो, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून लई मोकार कामं बाकी आहेत आम्हाला, शेताकडे जायचे, आंबे करवंद खायला. आणि मोठे असतात इकडं, आता मोठ्यांच्या झाडावर स्वतः मी चढणार आहे आणि मोठ्या पाडणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार मी. चला मित्रांनो, भेटूया, बाय. तर मित्रांनो, तर हे बघा, आता आपण दुसऱ्या घरी आलोय उगलेवाडीमध्ये, बजरंग दादा उगले यांच्या घरी. तर मित्रांनो, आता त्यांच्या घरी ते सकाळी 2-3 चक्कर मारले, म्हणे भाऊ चहा प्यायला नाही आले का? एवढे तुम्ही आले, तुम्हाला रात्री पण सांगितलं होतं. पण मग आता गेला. हे बघा, हे त्यांचं मस्त जुनं पद्धतीत घर आहे, सिमेंटमध्ये बांधलेले. कौलं विवलं आहेत, मोटरसायकली लावलेल्या आहेत, बाजूला आंब्याचे झाडं, लिंबोणीचे झाडं आणि नारळाचं पण झाडं आहेत. तर हे बघा, हे दोन्ही घरं त्यांचेच आहेत आणि खालच्या साईडला शेती आहे. आणि हे काय आहे ताई? हे नागिलीचे पान आहेत मित्रांनो. मांडवाला वगैरे असलं का ते नागिलीचे पानं नेतात, पूजेला पण नेतात. हे बघा, हे दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्ते. बरं आहे ना? हा, बरं आहे. तर ताई पण आहेत, सीताताई. तर ते पण सकाळपासून आम्हाला जायचे बाहेर भाजी आणायला, पण आलो त्यांच्याकडं. चला बरं, आता जाऊ त्यांच्याकडे. हे बघा, हे त्यांचं एकदम गावरान पद्धतीनं घर आहे. भाताचे पोते. कोणतं भात आहे हो? इंद्रायणी. तर आता बसा ना 1 मिनटं. तर आता त्यांना विचारू काय चालू आहे, बाकी बरं आहेत ना? हा, बाकी आता शेतीतलं काय काम धंदा काय, आता पाणी पाऊस नाही. हे त्यांच्या घरवाले आहेत, पोरं बिरं. पोरी बिरं पण आहे, छान आहे. आता तुमच्याकडे कोणतं पद आहे? मी शिनवली आदिवासी सोसायटीवर चेअरमन आहे. हां 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 अनेक पद माझ्याकडे. तंटामुक्ती अध्यक्ष पण आहे. हां फादरवाडी उगलेवाडी तंटामुक्ती अध्यक्ष पण आहे. हां हां. आणि माजी सरपंच उगलेवाडी आणि पुणे जिल्हा मागासवर्गीय उपाध्यक्ष सुद्धा मला पुणे जिल्ह्याचं आपल्या आदिवासी समाजाचं ते पण 5 वर्ष मी केलेलं नाही, आहे. तुम्ही आता काही लागवड वगैरे बाहेर मोकार आंबे लावलेत, केशर वेशर काय आले होते का नाही? आले होते, आले हा, होते. आंबरस बिंबरस झाला का नाही? असं करायचं ना, आता केलं नाही. आम्ही घेतलेत पिकं. नाही, मग आता आज काही तुम्ही मुक्काम करा. नाही, मुक्काम नाही. आता आहे ना, आम्हाला जायचे
थोडं काम आहे त्याच्यामुळे मग उद्या कामावर जावं लागत आहे. आणि मग आता तुमच्याकडे आलो, बरं वाटलं ना का. तर मग आता काही वाहनी बिनी काही आता बाकी वाणी बिनी काय नाही, आता शेतीतले काम आपले थोडी थोडी चालू आहेत. हां ज्यावेळी पाणी पाऊस चालू होईल हां त्यावेळी मग रोप पेपर टाकले जाते. आपल्याकडे इंद्रायणीचं भात पिकतं. हां. हे सगळं आणि इंद्रायणी म्हणजे बांध आहेत का मोठमोठाले? मोठमोठे घासरे आहेत आपले, बांधे आहेत मोठाले. हां. आणि त्याच्यात फक्त इंद्रायणी, बाकी दुसरं भात वगैरे नाही. काहीच नाही. फक्त इंद्रायणी. आणि सोयाबीन बिंदू सोयाबीन पण काढता तुम्ही? सोयाबीन काढतो, बिघून काढतो. हा, या बघा हे सोयाबीन. मग भाजीला टेन्शनच नाही, 12 महिने सोयाबीनचीच भाजी राहत असेल. सोयाबीनची हरभरा काढल्यानंतर आहे ना हा हरभरा केला जातो, त्याच्यावर मग हरभऱ्याची भाजी होती. हा, हरभऱ्याची भाजी. आणि मग ते वाळून वगैरे ठेवत असतील तुम्ही? ठेवतात, हा, हा. वाळून ठेवतात. तर मित्रांनो, या बघा उगले दादांकडं आल्यानंतर एकदम बरं वाटलं. आणि एक आपला जो म्हणतो ना आपुलकीपणा, तर आपल्या परिसरामध्ये आल्यानंतर आहे ना, ते एक आपला आपुलकीपणा असतो. त्यांनी सकाळपासून आले होते 2-3 वेळेस बोलवाया, आलो, एकदम बरं वाटलं. तर मित्रांनो, आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. भरपूर कामं आहेत आता आम्हाला आहे ना, प्रत्येक ठिकाणी एक एक व्हिडिओ, असं भरपूर व्हिडिओ बनवायचे आहेत. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये नाही का. तर आपण आलो आहे इथं, हे सीताताई किरवे. आणि सीताताई किरवे आहे ना, तर त्यांचा वाला आमच्याकडं आमच्या भाषेमध्ये म्हणतात बेडा. म्हणजे एक बावकी असेल त्याच्यामध्ये गवारी असेल ना, त्या गवारी त्या वाडीत पण आहेत, या वाडीत पण आहेत. किंवा एक गवारी असतो आणि त्याचं पूर्ण कुटुंब झालेलं असतं, म्हणजे ती वाडी तयार झालेली असतात. तसं यांच्याकडं काय म्हणतात? भावकी म्हणता. अजून काय म्हणता? गावकी. नाही, गावकी बावकी. तर आहे ना, इथं आहे ना, एक यांचं वाडवडील होतं, ते इडं राहायचं. काय नाव? तुकाराम उगले. म्हणजे सीताताई आणि दादांचे नाना असतील किंवा आजोबा असतील, ते या घरामध्ये राहायचे. आणि या घराची आज पूर्ण वाडी झाले. तुम्ही आजूबाजूला हे बंगले घरं बघता ना, हे सगळं त्यांचीच पुण्य आहे. आता हे आहे ना, जुने एक कौलाचं घर आहे, वर कौल्या आहेत आणि खाली शेणा मातीचं सारवण वगैरे आहे. तर मित्रांनो, कधी आले तर उगलेवाडीला ह्या घरी नक्की या. आतमध्ये काही जुन्या काही आठवणी आहेत का? कणगी नाही, फक्त वरती आहे ना कौलं. आणि आता बाटम बिटम ठोकेल्यात, वाशे वगैरे आहेत. आणि बाकी दगड मातीचा हा जोता वगैरे, दगड वगैरे आहे. बाकी काही नाही. जे जुन्या आठवणी आहेत एवढ्या आहेत. मित्रांनो, अशाच आठवणी जुन्या जपून ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतंय. शेजारी त्यांच्या मुलं अनेक जणांनी बंगले बांधले, पण ते घर मोडलं नाही, ते अजूनही तसंच ठेवलं. अजूनही मी सांगतो, ते घर तसंच ठेवा, जेणेकरून पुढच्या पिढीला जर त्याचा कौलाचा तुकडा किंवा मातीचं हे जर सापडलं, हे आमचा इडून रोप उगवलंय आणि आज पूर्ण ते झाड झालंय ना का. तर मित्रांनो, तर आता आठवण म्हणून आज त्यांच्या आम्ही सगळी इथं अंगणामध्ये झोपायचो, हा. घरात कोण झोपायचं नाही, खेळायचं रात्रीच्या उन्हामध्ये. म्हणजे रात्रीची चंद्र असेल तर चंद्राच्या उजाडामध्ये इथं खेळायचे. खूप आठवण आहेत. छोट आमचं पिल्लू आहे. सर्वात इथं आता नातू आहे आमचा. किती पिढी आहे ही? तरी 7-8 असेल. ही 7वी-8वी पिढी आहे. आता बघा नवीन जन्म म्हणजे नवीन पिढी ही 8व्या पिढीमध्ये याचं रूपांतर आहे आता. तर या पिढीपर्यंत त्यांना पण बघायला भेटल ही व्हिडिओ. काय म्हणजे पुढे बघतच राहतील नाही का. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तर आता हे उगलेवाडीचं आहे ना, बाहेरचा जंगल आहे. इकडे जंगलामध्ये रस्ता जातो. तर आम्ही आहे बघा, सीताताईने आहे ना. ताई इकडे बघ ना, हे बघा ताई. हा, रानामध्ये चाललोय मोठ्याची भाजी आणायला. मोठ्याची हा. मोहाची फुलं असतात ना, त्या फुलापासून आलेले ते फळ असतं ना, त्याला मोठ्या म्हणतात. तर आता मी ते मोठे आणायला चाललेले. आणि ते हातात काय घेतलंय? ते टोपलं घेतलंय, टोपलं. आणि आपल्याकडं पहिल्या म्हणजे आता पूर्वीचे लोक टोपलं न्यायचे, पाठी राहायची पाटी, त्या. हा, पाटी. कुठे शेताका शेताला जायचं. जायचं, बाजारला जायचं. हा. पहिले लोक पिशव्या नेत नव्हती, असे टोपले घेऊन जायचे बाजारला, नाही तर बाजार भरून हा. आणायचे. आणि आंबे करवंद वगैरे टोपलीमध्येच आणायचे. अजूनही आहे ना,
जे शहरामध्ये विकायला गेले का याच्यामध्ये जांभळं जांभळ, करवंद. करवंदा आंबळं हे पाठीमध्ये घेऊन जायचे. पण आता नवीन जी पिढी आहे ना ती पिशवी ती पिशवी वापरते आणि पिशव्यांमुळे प्लास्टिकची पिशव्यांमुळं कसं प्रदूषणही होतं. आणि पूर्वीच्या लोकांना माहित आहे हे बांबूच्या याच्यापासून बनवलेल्या टोपल्या आपण त्याला कुरकुला पण म्हणायचो. भाकरी ठेवण्यासाठी कुरकुला ठेवायचो ना कुंड. हा आणि ते वरती त्याच्यामध्ये भाकरी वगैरे ठेवायच्या. जरा आता टोपलं काही टोपलं म्हणतात काही कुरकुला म्हणतात. कुरकुला म्हणजे भाकरी वगैरे ठेवण्यासाठी आणि हे टोपलं म्हणजे त्याच्यात वेगवेगळ्या पाटी पण म्हणतो काही ठिकाणी. तर आता आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला आता मोठ्या वगैरे आम्ही खुडू तेव्हा तुम्हाला दाखवू व्हिडिओमध्ये. या बघा जंगलामध्ये चालू आहे आणि या ठिकाणी मोकार दुखाट निघा सुटलाय. ताई काय आहे का हे दुखाट कायच आहे नक्की? हे ना भाताचं रोप बनवलं याला आहे ना. हा. हे पाला पाचोळा असतो नाही का जंगलातला, हा 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 गोळा करतात, हा त्या शेतामध्ये टाकतात, हा. त्याच्यावरती थोडं शेणखत वगैरे टाकतात हा आणि ते भाजतात. ते हा. रोप भाजायचं कारण काय असतं माहितीये का? हा. कारण की जे आपण रोप पेरणार भाताचं रोप किंवा नाचणीचं रोप हम्म, त्याच्यामध्ये जास्त गवत नाही यावं हम्म, किंवा मग ते रोप पावसाळ्यामध्ये खणताना असं भुसभुशीत असतंय, असं कडक नसतं, एकदम असं रोप उपटलं निघतं ते. मग याला म्हणतो आपण सेंद्रिय शेती. हो, सेंद्रिय शेती. अरे खत वगैरे टाकायचं नाही तुम्ही सांगणार. अजून नाही. आजी चाले आता आमचे आदिवासी लोक जंगलची राणी म्हणून आता जंगलामध्ये गेले. आता बघू कशी भाजी आहे इथं ना का. म्हणजे त्या पाऊस बघा पडल्यानंतर आहे ना हा. हे लोकं हा. चला भाजी शोधायला आलोय. मित्रांनो साईचा देठ आणि ताईन ते आहेत माझ्या मागं. मोकार गुरतुलय काट्या बिट्या आहेत. वाकून वाकून घुसावा लागते आतमध्ये. हे बघा मित्रांनो पाऊसही नाही पडेल अजून पण चायची भाजी तर हव्याना निघाली असेल तर ती दिसन ना कुठं. मित्रांनो बघा वनवा लागल्यामुळं किंवा लावल्यामुळं असे दुष्परिणाम होतात. पूर्ण करवंदीच्या जाळ्या जाळून टाकलेत, खाक होऊन गेल्यात. मित्रांनो तुम्हाला ते वनव्याची व्हिडिओ टाकली मी, तर असं काही नका करत जाऊ की जेणेकरून या जंगलातील प्राण्यांना पशुपक्षींना हानी पोहोचेल. तर मित्रांनो आता अजून एकही भाजी भेटेना. मावशी कोणत्या रानात आलो आपण? मित्रांनो हे इकडं आहे ना हे सगळं आपल्या देवांचा थान आहे. इकडं कळमजाईचा, इकडं कळमजाई, भीमाशंकर आणि इकडं पुढं गेला का गडदुबाई लागते. तर आपल्या सानिध्यात आलोय त्यांच्या. तर मोकार बरा वाटलाय बुवा ना का. आणि आता मस्त गारगार हवा चालली आहे आणि आम्ही आता आमची रान भटकंती चालू आहे. रानामध्ये फिरायला भटकायचा आणि भाज्या गोळा करायच्या. तर अजूनपर्यंत तर आमच्या हातात एकही रानभाजी घावली नाही आणि घावल लवकरच नका. मोकार झाडवा नाही इकडं. हे बघा ताई आले टोपला घेऊन. ताई भेटला. हो, आता मी आहे ना हा माझ्या सगळ्या मैत्रिणींना सगळ्यांना घेऊन आलेले आहे. हा त्या रानामध्ये कळमजाई मातेचं मंदिर आहे, हा इथं आलेले आहे. हा इथं मोहाचं झाड आहे. तर आता मी ते तोडणार आहे. मोकार आणि तुम्ही हा तोडल्यानंतर तुम्हाला मी कशी भाजी बनवायची का त्या मोहाच्या फुलांपासून कसं हे करायचं मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाठवलेच. ओके. हे बघ मित्र झाड लावले, बांबूचे झाड आहेत मित्रांनो. शासनाने लावलेलं का ते. पहिले फक्त इथे साग असायचे, हा करून जाळे असायची, असे सगळे टोकर राहायचे. पण इकडं मला बऱ्यापैकी काही लोक लई जंगल तोड चोरून नेतात. हा लोक फक्त आता जंगल जायला लागले, जंगल वाढवायचं काम करतच नाही, कारण की त्यांना त्याचं महत्व कळालेलंच नाही. आता हे उष्ण वातावरण कशामुळे? कारण की जमिनीचं धूप व्हायला लागलेली आहे, जंगल तोडलेले, उष्ण वातावरण व्हायला लागले ना. आता आपल्याला जंगल वाढवायची खूप गरज आहे, पण हे सगळ्यांना कळालं पाहिजे. वा मित्रांनो झाडे तोडू नका, आता जाळू नका. मित्रांनो तुम्हाला सांगतो अक्षरशः रात्री आलो तर मोकार गरम झाला तर मोकार मच्छरांना चावलंय. तर मित्रांनो
हवाच लागत नव्हती आणि रात्रभर झोपणे आली, मोकार मच्छर होता. तर मित्रांनो, आता हवा लागणं, एवढं गरम वातावरण आहे, तर सांगा आपण झाडं वगैरे लावलं तर आपल्यालाच फायदा आहे ना. तर त्याच्यामुळं ही हवा, हे निसर्ग, हे आपला जीव की प्राण आहे. त्याच्यामुळं मग आहे ना, झाडे तोडू नका. या आम्ही मोहाचं झाड, मोहाच्या झाडाला पहिले फुलं यायचे, ते दारू बनवायचे. आता ते बघा, ते ताई आहेत ना, चिंगल्यात वरती आणि मोकार मुंग्यात, यंगल्यात आणि पक्क्या मुंग्यात त्याच्यावर का. मी गेलो असतो पण आता नका, त्या मोकार आला ते. पण ते कसं आहे, गावाकडच्या महिलांना आहे ना शिकवायला लागत नाही, त्यांना लहानपणापासूनच निसर्गाने ते धडे शिकवेलेत, कसं झाडावर यांगायचं, मोठ्या पाडायच्या. तर आता बघा त्या हे घ्या, आता बघा त्या मोठ्यात हे बघा, हे आहेत ना, हे मोहाचं झाड आहे. याच्यापासून आहे ना पहिली फुल येतात बघा. आता हे तुम्हाला दिसत असेल, हे फुल आलेलं आहे. ही फुलांच्या नंतर याला हे फळ येतं, याला मोठ्या म्हणतात. आणि याची भाजी खूप सुंदर लागते. जुनी लोक आणि याचे काय काय उपयोग आहेत? आता ह्या मोहाच्या फुलांपासून लाडू पण बनवतात. आता तुम्ही सांगितलं याच्यामध्ये काय, याच्यापासून दारू पण बनवतात. आणि आता हे फळ आले, हे जुन्या काळातली लोक आहेत ना, हे काय करायचे, त्या काळात असं दर दिवस भाजीपाला मिळत नव्हता. मग ही लोक आहेत ना, हे तोडायचे, हे कापायचे आणि वाळून ठेवायचे, वर्षभर भाजी टिकती. आणि मग जेव्हा आपल्याला वाटेल बाबा आपल्याकडे भाजी नाही, मग ते भाजी उमून कांदा फ्राय करून खायची लोक. मित्रांनो, हे बघा, या असे उपयोग आहेत. आणि आता ते तोडले, त्याच्यामुळे त्याच्यातला चिगळते, हा चिगळते, पांढरा आहे, दुधाप्रमाणे चिक आहे हा. आणि तो एकदम दुधासारखा दिसतोय ना का. त्यावरती ताई आहेत, त्यांनी तोडतायत. आणि आता हे एक झाड नाही, अशी झाडं सापडावीत आता जावं लागतील. कसं आमचं 2-4 जणांचं आहे ना. हे काय मित्रांनो, एक बघा ना, निसर्ग आपल्याला खूप सारं काही देतोय. पण आजी आलेत ना, आजीने एकदम काहीतरी बघलंय, त्याच्यामुळं आजी आता ते तोडणार आहे ना का. थांबा, हे काय सोडून घेते ना. हा, सोडून घेते, हे अडकलाय कुठेतरी. सोडून घेते. हे बघा मित्रांनो, हा जो येलय ना, येलय ना खाली रताळ्यासारखं आहे. हा हा, हा, आणि मग त्या पावसाची हवे ना वर निघून येतो. मग त्याच हा. असं पण नक्की त्या भाजीचं नाव काय आहे? चायची भाजी. हा, चाईचं. हा, शेंडा तोडायचा हा, असं. चाईचा देठ आहे म्हणजे. हा, त्याला येल म्हणायचे का देठ? देठ. मग त्याचा शेंडा तोडायचा इतका. हा, मग कांदा कापून त्याची भाजी तयार करायची. हा जो इथं म्हणजे याच महिन्यात निघतोय हा हायवे ना. हवे ना. पुढं पावसाळा महिनाभर आहे ना, आधीच निघतो. आता एवढा मोठा. हा, त्याची भाजी चायतातच निघते. मित्रांनो, हे बघा, हा चाईचा येलय. चायचं आणि आजीने दाखवलं ती भाजी कुठली चाईची भाजी आहे. त्याचं काय काय उपयोग म्हणजे अजून दुसरा काय? मग श्रावण महिन्यामध्ये आलंय ना, हा, असा बारी येतो, म्हणजे मोरी सारखा सफेद हा, बार येतो. हा, मोर येतो त्याला. मोर नाही का, आपल्याकडे मोर म्हणते, इकडे बार म्हणते. हा, तर तो आणायचा, काढून उमवायचा, कांदा टाकून त्याची भाजी बनवायची. मस्त राहते मित्रांनो. आजीनी मस्त माहिती दिली. तर ही होती चायची भाजी. तर आपण आहे ना, आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर तोपर्यंत आहे ना, इकडे मोठ्या कुडायचं काम चालू आहे. हे असं वर नका जाऊ बर का, आलमती झाडे आणि टिसूर झाल्या झाडा, पाण्या पावसाचे आहे ना. नाही भाजी भेटली तर काय नाही, पण वाढवा नको. हा डोंगर आहे ना, हा. याच्या पलीकडं खेड तालुका आला. हा, आणि इकडं कुठं? हा आंबेगाव तालुका. आता आपण आंबेगाव. आहे ना आंबेगाव हा. तालुका. मित्रांनो, आपण रानामध्ये आलोय. एवढं झापावं. हे बघ यांचं घर आहे. हा, कोणाचं घर आहे? कोणी आहे का? बाबा नमस्कार. जे आदिवासी. बाबा नाव काय तुमचं? हे बघा, हे तातळे बाबांचं घर आहे. मोकर सरपण काढून ठेवलाय मग पावसाळ्यात साठवण करून. हा,
जाळायला लागत आहे ना, आवणीला लागलच ना. घराचं बांधकाम एकदम याच्यात केलं हो. पहिलं दगडामध्येच केलंय सगळं, जोता बिता मला तर सगळ्या दगडामध्ये दिसत आहे. आणि दरवाजाला कोणते हे लावलेत झाडाचे, हे फळ्या कोणत्या झाडाचे? सागाचे आहेत. बाबांनी एकदम घर मस्त जुन्या याच्यामध्ये ठेवलंय ना का. तर हे बघा बाबांनी आहे ना आंब्याची झाडं लावलेत. बाबा जांभळं बिंबळे आहेत का नाही? खाली काय झाड आहे? फणस आहे बाबांच्या इकडे. हा. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. आता ताई आपण कुठं चालू आहे आता? जांभळं खाया ना. हे बघ कोणता दारा? मित्रांनो हे वारगावण्याच्या दाऱ्यामध्ये चालू आहे. हा तर ताई इथं काय आहे तुमची? ही काय आहे? आमच्या इकडे ना वडा म्हणतात, वडा. आमच्या भाषेमध्ये बारीला आहेत ना, आम्ही दाथर म्हणतोय. आणि दाथरीच्या खाली जो खड्डा असेल ना त्याच्यात आंघोळ करीतोय. हे बघा या खड्ड्यामध्ये वरून पाणी येत आहे. हा डो. इकडं छोट नाही, आमच्याकडे याच्यापेक्षा मोठं डो राहतात. इकडं कपडे धुवायला याच्यात येडानी कुठंतरी जागा असेल कपडे धुवायला. हा गणपती बुडीत्यात. हा या दाथरीच्या खाली गणपती म्हणजे डो. हा डो आतलाय त्याच्यात गणपती बुडवायचा. हा सतत वाता पाणी राहत आहे. हा अजूनही बुडीत्यात. आणि या बघा या इकडं वावर आहे, बांध आहे. हा ना हो, हा बांध आहे. या बांधामध्ये काय लावेल? वाल लावलं येतं काय आता? वाल घ्या भातच वाल चालत आहे ना, बांधाचा वावर आहे ना. हा गेवढा वाल इथं लिंबाऱ्याचा पाल आहे. लिंबोळ्या हे औषध आहेत ना. हा त्यांच्याकडे लिंबोऱ्या म्हणजे आमच्याकडे लिंबारा म्हणजे त्याच लिंबारा म्हणजे त्याचा पाला. हा 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 ईर पण आहे मस्त. मित्रांनो एकदम मस्त वाट सुटलंय ना, मोकार गारगार हवा सुटले. मित्रांनो त्या बघा शेणखत टाकला इकडं. हा शेणखत या बैलगाडीतून आणून टाकला आणि पांगवायला लागल. या पुरा पांगून द्यायचा. हा 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 आता बैलगाड्याने राहिल्या ना. आता बैलगाड्या नाही राहिल्या, हा आता ट्रॅक्टर राहिले. आता ट्रॅक्टर इथं येत आणि मस्त हे पांगवायचं की पांगून द्यायचा टोकरीला. मग भात चांगलं येतो. कोणता भात करते तिकडं? इंद्रायणी. इंद्रायणीचा जास्त. कुठे जांभळं आहेत काय आहेत? बरं मित्रांनो करवंदाची जाळी भेटली आम्हाला इथं. मोकार काळी काळी झाली. सीताताई आणि हे आहेत काकांते. सागाचं पानही नाही आहे इकडं. दवना पण सागाचं. डवना करायला इकडं सागाचं पानच नाही आहे इकडं. आपण तिकडून आणला असता ना. ताई ते बघ ते तिकडं कायच झाड आहे ते तिकडं? नाही 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 या मध्ये आहे ना मोठा झाड कायच आहे? बोरीचा झाड आहे. आणि त्याच्यात त्या शीत सोन्याचा का कायचं झाड आहे ना. तुम्हाला काय म्हणतात तिकडं? हा टोपला आणतात ना. त्या कायचं शीत सोन्याचं झाड आहे आपट्याचं. या आणि त्याच्या शेजारी आपट्याचं का? नाही ना त्या नाही ना त्यांच्यामध्ये आहे ना. या आपण आहे ना दसऱ्याला वापरित आहे ना का दसऱ्याला. हा आपट्याचं ते शिदाचं शिदसोना देतोय आपण दसऱ्याच्या वेळेस एकामेकाला. मित्रांनो हे बघा काय करवंद कशी आहेत? आणि गोड आहेत का? काही खाऊन बघा ना. लय गोड पण मासखंड आहे. मास्कान नाही त्याला आता जरा त्याचं गोदडच हे आली ना. बर होता बर. याच्यापासून आपण काय काय बनवतोय घरामध्ये? करवंदाची चटणी होती कच्ची असली ना. ताई करवंदाची चटणी कशी बनवतात? करवंद चटणी बनवते ना मी. करवंदाचं लोणचं बनवले. कसं बनवलं त्या?
चटणी करवंदाची चटणी आहे ना, कवळी कवळी करवंद आणायची, ती फोडायची आणि त्यात मग कांदा लसूण मसाला टाकून परतून घ्यायची. आपण भोकराची भाजी जशी बनवतो ना अशी बनवतो, मग खूप छान लागते चवीला. आणि अजून काय बनवतात? त्याचं लोणचं पण बनवतात करवंदाचं. नाही आता हे पिकेले आहेत, मग याच्यापासून नाही, पिकल्यापासून फक्त खायलाच. पिकले अजून काहीतरी बनवतात. तुम्ही आठवा, तुम्ही इसरत चालत त्याच्यापासून नाही काय बनव बनवत्यात. माहिती मग. रस बनवत्यात का? रसापासून काय बनवत्यात अजून आठवा. रस त्या याचा रस बनवायचा आणि काहीतरी बनवायचा. आठवा अजून, तुम्ही विचारलं वाटत आहे. जुनी लोक बनवायची ना, आमसूल वगैरे टाकून काहीतरी बनवत असतील. तेव्हा त्या आजीला आठवला कढी बनवत्यात बर का. या करवंदाची कढी एकदम मस्त होते. तर हे बघा, आणि मस्त माहिती सांगितले. हा शिदाचं ते शिचवाना आपण दसऱ्याला वापरतो त्या गावठी. आमची भटकंती चालू आहे. तर बघा इथं एक समोर एकदम मस्त घर आहे आणि सौर पॅनल बसवेल आहे. इकडं लाईटीचा खूप वांदे राहतात तू. तर मित्रांनो, तिकडे एक कुत्रे आहे, कोणत्या तरी कुत्रे आहे. कुत्रा जर सुटला तर आमचा काही खराच नाही ना का. तर त्याच्यामुळे रानच्या ठिकाणी कुत्र्याची वस्ती लागते, वाघ बिग येतोय, त्याच्यामुळं मग थोडा संरक्षण येईल. आंबे पण मस्त लागले तिकडे बरं का. केशर आंबे लावले तर बाई कुत्रा सुटला ना आमची काही खर नाही. त्याच्यामुळं मग आता त्याला त्याच्या जवळ जायचंच नाही, आपण इकडूनच जाऊ निघून नका. तर बघा आता आम्ही फिरत आलो आहे वरच्या वावरामध्ये. वरती आहे ना रोप आहे ना, नाही ती ट्रॅक्टर या जागा आहे का बैलगाडी या जागा आहे नाही, ते तसंच काहीतरी पेरतील 100%. वरती आहे झाडा तोडून टाकल्यात आणि बाकी मग हे इकडं आहे ना, तुम्हाला एक दाखवतो. येऊ इकडं काका, हे आहे ना, हे बघ इकडं आहे ना कागद टाकलाय, दगडा रचूत आणल्यात आणि इकडून पाणी यायला परा. तर मित्रांनो, आमच्याकडं आहे ना काही ठिकाणी शेतकरी काय करते, एखाद्या शेतात म्हणजे वावरात रोप लावेलंय किंवा काय मोकार पाऊस झालाय, त्याच्यातून मग काय बांध फुटायची शक्यता राहते. हा, मग तो बांध फुटू नये तर आपल्या काय ना पाईप लावला का झाला काम. पण तसं नाही मित्रांनो, पूर्वीचे लोक काय करायचे, तर या बघा ही दगडाचा बांध रचायचे आणि त्याच्यावर दगड रचून पाणी काढून द्यायचे. त्याला काय म्हणायचे? परा. आमच्या भाषेत मामाचे म्हणजे माझे मामा आईन ते सांड म्हणायचे. तुम्ही पण सांड म्हणता, सांड म्हणतात. मग एखादा म्हणतात मग मोकार पाऊस झाला का, पूर्वी मी माझ्या मामाच्या गावाला असलो का मग पका पाऊस झाला का बाबा म्हणायचा मामाला, जाय रे भाऊ ती सांड मोकळी करून दे, मोकार पाऊस झालाय तुंबलाय आतमध्ये. मग रोप सडून जात आहे ना, खराब होत आहे, टायमावर रोपही भेटत नाही. मग ते असा पडीत ठेवा लागत आहे. मग अशा सांडी काढून ठेवल्या का मग बरा राहत आहे नाही का. आता शेवटची बारी आहे, जांभळाची वदाडणार आहे. आता चढणार आहे इथं काका वरती. आणि ही एकदम गावठी जांभळ आहे रानातली अशी. आणि खाली आहेत ना मस्त जांभळा पडल्यात, मोकार सडा झालाय काही ठिकाणी. हा, ताजी काही सुकून नाही गेल्यात आणि काही ताजी हव्याना पडायला. त्या बघा या मित्रांनो, वरून पडला ना तर डायरेक्ट ठेसून जातात. या बघा या अशी ठेसून जातात. पण मग मित्रांनो त्याच्यात थोडी माती चिटकलेली असते, पण शेवटी खायला मस्त राहते. शिचाचा गुडघ्याचा बर का. तिडूनच याल का जास्त वर नका जाऊ, वारा वावदांचा आलाय फुकट तारास बिरास वयाचा. आपला एक जांभळा पाई खाली हयात मस्त पडल्यात नाही येथून खाल्या. त्याला काय हे इकडं का मोकर आलमती ते वाराय चालू. मित्रांनो हे बघा, आम्ही या जंगलामध्ये आहे ना,
ते तिकून असा येले असा डायरेक्ट वरती. मित्रांनो येतं डायरेक्ट अनाकोंडापेक्षाही मोठा येले. आणि सेम टू सेम मी बघितला ना, मला वाटला डायरेक्ट सापच आहे. मग मी तिकडे गेलो, नंतर पहिला तर येले अनाकोंडा सारखा इतका लांब आहे ना. ते बघा इडून अशी सुरुवात झाली, अशी 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 आणि डायरेक्ट वरती. मित्रांनो हा येल नक्की कायच आहे? सीताताईंना विचारला, पण सीताताईला आठवना, पण आवळी पेंड्या काहीतरी म्हणतात त्याला, माझ्या ध्यानात येईना. त्यांच्या ध्यानात नाही. आणि तिकडं जांभळा पाडणाऱ्यांनी विचारला, त्यांच्याकडनं आजीला विचारला. मित्रांनो कमेंट मध्ये आहे ना, नीट बघून घ्या पिठाण्याचा. हा मित्रांनो. हा ह्या वेळेला हे वेल आहे ना, त्याला पिठाण्याचा वेल म्हणतात. पण मग आपल्याकडं अजूनही जंगलामध्ये अशी घाबरवणारी वनस्पती आहेत अजून. कारण की हा वेल कशासाठी असतो माहितीये का? जे रानातलं सुक सरपण असतं नाही का, ते म्हणजे आपल्याकडे दोरी नसेल समजा सरपण बांधण्यासाठी, तर मग बायका ह्याच वेल करून तोडायचं, त्याला चिरायचं, मग ते मुळी बांधायची. मग ताई आता आहे ना, तवा मुळ्या बांधायच्या. आता हा येल एवढा बेकार झालाय का, डायरेक्ट कोणी म्हणशील डायरेक्ट घाबरलं, साप बी पै डायरेक्ट म्हणशील. पण एवढा तरी साधारणतः त्याचा वयाचा हे असेल ना, बऱ्याच वर्षाचा असेल. आपण झाडाच्या याच्यावर लगे म्हणतो हा झाड एवढ्या वर्षाचा असेल, तर आता जवळ तो आपण झाड बांधायचो म्हणजे माझ्या बोटा एवढा याला असेल, आणि मोळ्या बांधायच्या आणि डोक्यावरून त्या डोंगरावरून तुम्ही इकडे आणायच्या. झोका खेळायला पण वापरायची. आणि आता मोकार मोठा झालाय. मित्रांनो काय सांगितला? पिठाण्याचा येल. आणि त्याचा आयुर्वेदिक काही फायदे एवढं ना मला सांगतात, पण आम्ही छोटा असताना आम्ही रानातलं सरपण नेताना त्याचं मुळी बांधण्यासाठी उपयोग करायचो आम्ही. मित्रांनो हे बघा मोकार मोठा येलय बाबा, मी हात लावून दाखवतो. ताईने तर लहानपणी वापरलाय. हे बघा कुठून सुरुवात आहे. ते त्याचा मूळ असा असा. मित्रांनो या बघा आयला मोकार भयानक येलय बाबा. आम्ही चाललोय आता फिरत जंगलातून. आता त्या झापव चालू आहे. त्या झापव आहे ना, आळूची भाजी ना. आळूची भाजी. आळूची कोणता? पांढरा काळा, त्याच्या दांड्या राहतात ना, दवळ्या. तर मित्रांनो ही काळ्या आहेत. हा ही आळूची भाजी तिथं. हा इकडं माती वेगळीच आहे हो, पांढरी माती म्हणजे दवळी माती. मुरमाट पण आहे रे अडाणी. काय लावितात का नाही याच्यात? येत काय भुईमुग, पावसाळी भुईमुग राहते का? दगड पण काढून ठेवलेत. काही तुम्ही काम करायचे काय? तिकडं पेंडा पण संपत आलाय तुमचा. आला पावसाळा चालू होणार आहे. तिकडं दावण बांधले काय? काय बर काळजी कायची व्हिडिओ राहिली कायची कायची खांदे बांध्याची भाजी का? कायची तू बोलू नका, मी बोलते. हा इकडं मी बोलते. मला एक मिनिट. तिकडं हे मोठ्या तोडाला गेलो होतो. येताना ना मला ही फांदीची भाजी दिसली. ही रानभाजी आहे. ही पाऊस पडल्यानंतर ही अशी जंगलामध्ये येते. याला कुठलं केमिकल वगैरे काही नाही. हे फक्त पावसाच्या पाण्यावरती येते. आणि याला ना फांदीची भाजी म्हणतात. मी आहे ना ह्या फांदीच्या भाजीपासून मुटकी बनवणार आहे, म्हणून मी आज खुडते. मी आज गावी आले होते. आणि ही वर्षातून एकच खायला मिळते आपल्याला ही भाजी. याची मुटकी खूप सुंदर लागतात आणि एकदम चविष्टात. हे आरोग्यासाठी खूप छान आहे. घ्या सगळे तोडून. एकच आहे काय बुडी? इड एकच बुड आहे इकडे नाही आहे. आता हे एकच आहे. घ्या खुडून सगळे. आता पावसाळा आल्यावर फुटत शेळ्या पण. सोमनाथ नंतर हा इकडे शेळ्या पण आल्यात. इकडं कोणाच्या शेळ्या त्या इकडं
शेळ्या आल्या तर लगेच खाऊन लाबा 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 खाऊन घेतात. मी सगळ्या भाज्या घेतल्या सोमा. हे इकडे आल्या शेळ्या. आल्या हा शेळ्या आल्या इकून मागून या कोणाच्या एवढं ते नाही. घ्यायच्या खाऊन. मित्रांनो बकऱ्या आल्या इथं. कोणाच्या बकऱ्या आहेत? किती आहेत? चरा सोडल्या होत्या काय, पण आता येत्या टायमाला चरा काहीच नाही आहे. मग जंगलामध्ये नेल्या होत्या काय? काय कायचा उंबराचा गेवड्या हो गेल्या. वाल खाल्लं गेवडा खाला. गेवडा आहे का वालय? पाणी बिणी दाखवा. किती शेळ्या आहेत टोटल? काही पाठ काही वापऱ्या बिपऱ्या का नाही? हे बघा ही कायची भाजी आहे? आळूची भाजी आहे बघा ही. आळूच्या वड्या बनवतात. पाणी टाकून त्या केलंय काय ना. हा इथं पण चुली स्वयंपाक चालू. हा एक मिनिट. लहान पोर आहे इकडं. कुत्रा झोपलाय. कुत्रा मस्त थंडाव्याला झोपलाय इकडं. पाणी बिन टाकी द्यायचं ना हळूला. आणि ते तिकडं आहे ना, हे इकडं आहे ना कालवड आहे. कालवड नाव. आणि बाकी गाई आणि बैल आहेत. बैल कोणते आपल्या डांगीचेच आहेत ना, गावठी बैल. हा 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 हा. तर ये इकडं ते तिकडं घर आहे. रोपा पेटावल्यात. हे काय हो वखर आहे का? हे वखर ना? काय म्हणतात बाबा याला? हा बाबाला हे दिसत नाही. या या जवळ या. या बघा हे काय आहे? ये 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 काय आहे? लोड बोलतात हा. हा नंतर लोड माती म्हणजे सपाट होती. हा आमच्या वखर म्हणतात. बाबा ये इकडे काय आहे अजून? ये काय आहे? गाव कुठलं समजायचं? गाव आमचं मोगरे बाबा. याला बोलतात शेळी. शिडी आपल्याला मुळे चांगण्यासाठी. हा पेंडा बिंडा ठेवला का बैलांना पेंडा काढण्यासाठी. आणि हे इकडे काय आहे? ये नांगर. याला बोलतात नांग. आता पुरीचे लोक आता ट्रॅक्टर बिक्टर आल्या. नांगर कोणी वापरत नाही. जरी ते तुम्ही वा नांगर अजून असतात ना ते पोर हाकतं ना. हे काय आहे? हे तटकी. ते मरद तटकी आहे ना. हा आपला गावठी दरवाजा येतो. बघायचं. हा कडवा नाही आहे. ज्यावेळेला आपण गाळ करतो का भात लावायला, हा त्यावेळेला ते धरलं जातं गाळ. हा गाळ वाढायला. हा म्हणजे या गाळाची लेवल करायची. हा ते आपण वापरतोय. ते त्याच्यात भात लावायला. हां हां. मित्रांनो बाबांनी एकदम मस्त माहिती दिली. बाबा नमस्कार. काय शेळ्यांका गेले होते? नेरीला आले. हा त्याला मुरून टाकलंय आम्ही. तेच म्हणते डाळ याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये शापूची भाजी बनवली. शेपूची भाजी बनवली. शापूची भाजी का? शापूची भाजी तिच्यात मुगाची डाळ. पण मग आता ती शापूची भाजी तर निवळ कच्ची आहे. खाली काही जाड बिळ आहे का नाही? काही ते लाकडं टाक ना बाळा त्याच्यामध्ये. थोड्या गवऱ्या टाक ना त्या. काही टाक ग. टाक त्याच्यामध्ये. तेव्हा काय आहे ते तिकडं? काय आहे? या कलंगे त्याच्यामध्ये काय ठेवतात? त्याच्यामध्ये नाही का असं जुने हा भात वगैरे ठेवायचे. कणगा आपण म्हणतो तो. छोटी कणक आहे. हा आणि आतमध्ये आहे ना मोठी कणक तुम्हाला दाखवते मी. हा हा जे जुने हा आमच्याकडं याच्यामध्ये आता गवऱ्या ठेवल्यात यांनी हा पावसाळ्यामध्ये बाहेर भिजावं नाही म्हणून. हा आणि याच्यामध्ये हा. जुने लोक भात ठेवायचे. हा पण आता लोक भाताला पोती वापरतात किंवा पिशांमध्ये भात भरतात. हा. आता यांनी याच्यामध्ये गवऱ्या भरल्यात हा हा. का तर गवऱ्या पावसात भिजावं नाही म्हणून. नाही मग आता धान्य पण ठेवण्यासाठी हो चांगलं धान्य असतं. ठेवायला हे याच्यापासून खूप सुरक्षित धान्य राहायचं जुन्या काळामध्ये. कीड पण लागत नव्हते. कीड पण लागत नव्हती आणि एक सेफ्टी राहायचं धान्य. हा हा आता कसं झाले आपण पोत्यात भरलं का त्याला ते किडे लागतात. हा. वेगवेगळ्या प्रकारचे नाही का त्याला असे सोंडे. सोंडे लागतात. तसं याच्यामध्ये नव्हते. सोंडे आणि डेकून. आता याच्यामध्ये पॅक बंद असायचं. हा हा. पण आता आपण याच्याकडे थोडं दुर्लक्ष करायला लागले. पण मला असं वाटतं नाही का नाही आता लोक कोठे आणि देत. कोठे आणतात. हा कोठ्यांनी काय आहे ते काही पत्र्याचे असतात. पत्र्याच्या असतात. पण हे म्हणजे हे निसर्गाची हे देणगी आहे. पासून बनवलेले
कणगी आहे. निसर्गाची देणगी आहे देणगी ती आहे ती. एक आपल्याला आणि निसर्गाने खूप सारं काही दिलंय पण आपण ते जतन करत नाही हा ते जतन झालं पाहिजे. झालं पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे हा आणि खरंच काळाची गरज आहे हे जतन झालं पाहिजे कारण की आपण तरुण पिढीला काय सांगणार आहे अरे आम्ही कणकीमध्ये धान्य भरत होतो आम्ही असं करतो आपल्याला आता फक्त चित्र दाखवावं लागेल आपल्या मुलांना आपल्या नातवंडांना दाखवावं लागेल याला कणगी म्हणत होती याला कणगी म्हणत होती ते मातीची पण असे कोथळी बनवायची मातीपासून पण ते आता दिसतच नाही हा 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 कारण की लोकांना लाजा वाटतात हे ठेवायला घरामध्ये ते आहे. आता ते पत्रीचे डबे आले त्या डब्यांमधून ठेवतात लोक धान्य हा. तर मस्त ताई माहिती दिली. नाव काय आहे दीदी तुझं नाव काय आहे किती मोकर तोंड काढा झालाय रुसली आहे काय हा तोंडात जांभळ्या टाकलेत हा काय आहे या हे बघा हे लाजाळूचं झाड आहे लाजाळू झाड बघा ना त्याला हात लावलं का कसं ते असं मिटतंय लाव बरं परत हात म्हणजे लाजलं लाजलं ते. हे बघा, इकडं पण येतंय. लाजलं का लगेच पानं मिटून जातात लाजलं लाजाळू म्हणतात या लाजाळू पासून खूप आयुर्वेदिक म्हणजे वस्तू ही याच्यापासून खूप उपयोग होतात त्याच्या कायची तरी भाजी शेजारी ही याची आपल्याला राजगिरा? राजगिरा लाल माठ लाल लाल राजगिरा बोलतात त्याला त्याची. आणि हे बघा हे याचा वेल आहे कलिंगड. कलिंगडाचा वेल आहे हा हा. ते आहे ही माठाची भाजी राहते आपण काहीतरी लाडू बनवते ना ते बिया यायचा घ्याल तरी बिया येतात ना राजगिऱ्याचे राजगिराचे उपवासाला नाही का ते राजगिरा लाल माठ हा, लाल माठाची भाजी बनवतात मित्रांनो आता बघा आमचा शेवटचा व्हिडिओ आहे ताई सांगा. नमस्कार मंडळी मी आज उगलेवाडी गावामध्ये आलेले हे माझं माहेर आहे माहेरी आल्यानंतर मी ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही आज ह्या पलीकडचा डोंगर दिसतोय ना हा डोंगर पूर्ण फिरलेला आहे तिकडे आम्ही हे मोहट्यांची भाजी आणली हे मोहटे आणि चायाची पण भाजी आणली बघा ना आता थोडेच वेळ निघतात आणि अजून आम्ही फांदीची पण भाजी घेतली मोकर भाज्या गोळा केल्या जांभळं तोडली करवंद तोडली आवळं तोडली असे आम्ही सर्व जेवढे रान भाज्यात किंवा रान फळात ही सगळी तोडली आणि आम्ही सगळे मिळून गेलो होतो आज आम्हाला खूप आनंद झाला भाऊचं नाव काय हा कळमचा मातेचं मंदिर आहे ना तर मंदिराचं पुजारी हा बाळू तुझं नाव सांग गोरक्षनाथ नामदेव तुमच्याकडे कायची भाजी आळूची भाजी आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या भाज्या वर्षातून एकदाच खायला मिळतात आणि ह्या सगळ्यांनी खावा अशी माझी विनंती आहे कारण की काळाची गरज आहे खाणे हे कारण की ऑर्गॅनिक असतात त्याला कुठलं केमिकल किंवा कुठलं खत मारत नाही हे फक्त रानातल्या जमिनी आणि वरच्या पावसावरतीच ही भाजी येते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आता हे इकडे आहे ना हे पण होते आमच्या सोबत आजी पण होत्या त्यांनी चायची भाजी कुठली बाबा पण शेळ्या घेऊन गेले होत्या ना दाखवलं का शेळ्या हे बाबांचे गर्व आले त्याच त्यांच्या काय आहे ना घेवड्याच्या शेंगा आम्हाला वानवल्या देणार आहे आम्हाला बुटका घेवडा लावायचा आमच्याकडे लावायला देणार आहेत म्हणजे आम्ही तर तिकडे लावू आणि हे बाबांनी आहे ना शेतीचे अवजारे जुने आहे ना आम्हाला ते पण सांगितले. तर मित्रांनो आता एवढे माणसं एकत्र आले आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब फेसबुक इंस्टा सगळ्या चॅनलवर प्रदर्शित राहणार आहे उगलेवाडी एक गाव म्हणून. तर मित्रांनो हे उगलेवाडी गाव कसं वाटलं ते तुम्ही नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. खूप दिवसापासून आहे ना हा उगलेवाडीचा परिसर मी गाण्यांमध्ये दाखवला पण आता तो लाईव्ह तुम्ही लाईव्ह दाखवला तुम्हाला सीताताईला घेऊन आणि पूर्ण आता उगलेवाडी गावाच्या पक्क्या 2-4 वाड्यात ही कोणती मधली वाडी ना कोणती ही मोठी वाडी ते तिकडे कोणती वाडी बोराडेवाडी आणि आपण मगाशी गेलो ते पळेलवाडी हां छोटी वाडी. तर आहे ना हा मध्ये वडा आलेला आहे बघा वळ आहे इकडे टाकी बांधलेले म्हणजे जुन्या काळातल्या टाक्या ना का राहत्यात खाली मोऱ्या बांधायचं वरून पाणी जायचं खाली. तर हा आहे आहे ना वळ आलाय डॉक्टर पण आहे. तर आपण आहे ना चालू आता गावात. हे बघा आजी काहीतरी करते वाडक्यामध्ये. अय आजी आजी बरं आहे का हो आजी हा हा ओळखलं नाही का काय करीत काय नाव तुझं
माझं कोंडाबाई सयाजी बोई कोंडाबाई साहेबची बहीर तो दोंडू बहीर कोण लागत आहे तुमचा लिओक आणि सीता किरवे लिओक ते महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेता रानबाजी करीत आहे ना ती रानबाज्यांचा व्हिडिओ वगैरे हा करीत आहे ना तुला येते कायची भाजी तुला कायची भाजी येते मला जुनी भाजी जुनी भाजी चायची भाजी आणि मिरची सांग ना मिरची झणझणीत काहीतरी हा खुरचणीची येते हा कशी बनवतात ती खुरसायची हा आपलं पाटे वाटायची हा आणि करायची खायची आता तू या काय करत होती हा काय करत होती पण मी हा आता हे गबाळ गुबाळ नेते तिथून देते बाबा आता शांत वाटायची बसायचं भाजी सांग ना त्याला, कुठेतरी वाटायची मिरची कशी बनवायची सांग तू त्याला. वाटतेच मिरची वाटची मिरची हा अरे बाबा भाजायची हा आणि त्याचं काट कुठे साळायचं हा काढून टाकायचं हा आणि मिरची वाटायची मग आता तुला काम करायची काय गरज आहे पोरं एवढले कामाले रिटायर झाले सुना रिटायर व्हायला आल्या मग तू ये का करीते अरे पाला बाबा बसायचं हा मग आपलं ओझं काहीतरी ओझं उद्योग. झाडायचं. उद्या चालू ठेवायचा बा तुला करमत नाही बा ते काम केल्याशिवाय हे बघ हा पैसे हल्लं ना हा. आता ही बघ रात्री बसली बाबा किती टाईम हा हात पाय शिजून गेले हा वाना घालता येईना हा तेव्हा शिजले पायात वाना घालता तेव्हा ते शिजले असतात. हा हे बघा, शिकतात आई पण आले म्हणे म्हातारीचे व्हिडिओ काढ म्हणे ना का हा नमस्कार मंडळी, मी महाराष्ट्र शासन आदिवासी शोभ पुरस्कार विजेती आपली खाद्य संस्कृती जतन करायचं काम करते. आणि ही माझी आई आहे. आज बघा माझी आई जे जुनं खात होती म्हणून आज ही आई एवढं वय आहे तिचं आजला आणि ती तुम्हाला दिसते कशी आजही ती शेतामध्ये काम करते. याचं वैशिष्ट्य काय आहे, तिने जुनं खाल्लेलं आहे, बिना केमिकलचं खाल्लेलं आणि सगळं रानभाज्या ऑर्गॅनिक पद्धतीने खाल्लेले तिने म्हणून ही आज अजूनही सुद्धा एवढं काम करते. आणि मला एक अभिमान वाटते का मी ही कुठंतरी लोकांना दाखवून देते का आपल्या रानभाज्या खाल्ल्यानंतर आपण किती वर्ष जगतोय, त्याचं महत्त्व काय आहे हे लोकांना कळायला पाहिजे. हे माझं उद्दिष्ट आहे. आतापर्यंत आहे ना भरपूर. आजी तुला काय आजार आता मला काहीच आजार नाही. वय किती आहे 90 असेल माझ्या आईचं वय कमीत कमी. हा. 90च्या थोडं जास्त असेल पण सांगाय आता गण्यात किती वर्षाचा झाला 50 वर्षाचा झालाय तो. आजीला नातवंड पतवंड सर्व आहे. सर्व आहे. किती मुलं 4 मुलं, 4 मुलं आणि एक 2 बहिणी 2 भाऊ आम्ही. हा. तर आता आजीचं वय 90 आहे म्हणजे साधारणतः त्यांना नातवंड पतवंड असतील. मित्रांनो खाण्याचं उद्दिष्ट एवढं का त्यांनी चांगल्या पद्धतीचं खाणं खाल्लं त्यावेळेस. हे बघ हं. कोबीच्या भाज्या हं. आणायचे ती खायचं हं. कायची आपली भाजी रही शेतात झाली का ती खायची हं. पण भाजीशिवाय नाही. तेव्हा काय रे बाबा टाकलं त्याला मीठ मिरची का झाली भाजी तयार झाली भाजी. मग काय टेस्ट नाही, मसाला नाही, काहीच नाही. नाही म्हणजे फक्त मिरची, मीठ, हळद आणि हळद तेल. नाही त्याला एवढी. मग मिळाली तर मिळाली हळद. त्या काळात थोडी गरिबी होती हा. तर तेव्हा सगळ्यांची परिस्थिती नव्हती तेल मीठ मिरची आणायला. तेल नव्हते आणि तुम्ही आणि तो बाबा तेल कोणते वापरायचे आता तवा खुरासण्याचं. खुरासण्याचं तेल हा शेंगदाण्याचं तेल आता पाया मिळत नाही ना खुरचण्याचं तेल. खुरासणी आता बायांना खुरासणी म्हणलं का ते काळं दिसत आणि मला तो खुरासण्याशिवाय मी पुढेच आवडत नाही. मित्रांनो आजीला नेहमी काळं कालवण मसाल्याचं खुरासणीची चटणी वगैरे. लोकांना काळं म्हणजे काहीतरी नका. आता लोकांना नुसतं रंगीत पाहिजे, चटमटीत पाहिजे, पण ते शरीरासाठी एकदम हानिकारक आहे. तुम्ही चायनीजचे मसाला आता जेवढे पण मसाले आहेत त्याच्यात केमिकल वापरतात. पण आजी आहे ना त्यावेळेस पाटे वाटायची. आणि आत्ताच्या बाया एकदम करमकटाळ्या झाल्यात. त्यांना आहे ना मिक्सरमध्ये एक लावला का गार 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 झाला मसाला तयार, एक शिट्टी वाजली का झाला भात तयार. पण पूर्वीचं आहे ना हे बघ बाबा हा. अजूनही ना हा अजूनही चुलीवर भात आहे हा भाकरी चुलीवर करायला सांगते सुना हा चुलीवर करा. एवढं शिकायला तरी हो हा तरी तू करा सांगते ऐका त्यात. म्हणजे ऐकलं पाहिजे ना, त्यांचं आयुष्यमान वाढणार आहे ना, त्यांनी ऑर्गॅनिक पद्धतीने खाल्लंच पाहिजे ना. हा हा बाबा हम्म. तिला पूर्ण सांगायला गेलं तर रडू येते. तिला हा. 12 दिवसाची टाकून हा गावात फाटी घेऊन जातो. 12 दिवसाची. हा हो बरं. ऐका ना, जायचं तुम्ही या खाली. तर हे आहे ना पूर्वीच्या वेळेस आहे ना बरेच बालक आहे ना
दगावायचे, या 8 मुलं असतील तर त्याच्यातल्या 2-3 बालकं दगावायचे, तर तुम्ही त्यावेळेस दूध कमी पडलं तर काय वापरायचे? गुळग्याचं ते काय करून खायचं ना गुळग 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 कायचं वाढव? भाजायचं, हा गुळग गुळगु भाजायचं हा आणि दळायचं हा आणि मीठ टाकायचं, हा. शिजवायचं आणि प्यायचं. चालेल चालेल, एकदम मस्त माहिती दिली. दादा आलेत. नमस्कार दादा, नमस्कार. काय नाव आपलं? विष्णू शेळके. आपण कशामध्ये, म्हणजे काय सर्व्हिस, रिटायर? मी गव्हर्नमेंट फोटोजिंको प्रेसमध्ये सर्व्हिसला होतो पुण्याला. हा जवळ टोटल 34 वर्षे आणि 20 दिवस हा सर्व्हिस झाली माझी. हा आणि माझं प्रॉपर गाव कोलतवडे. माझी जन्मभूमी चपटेवाडी हा आणि कर्मभूमी कोलतवडे. हा. आणि इथं माझे सासरवाडे असल्याने सध्या मी इथे तुम्ही राहतो. म्हणजे कार्यक्रमाला आले होते काय? काल कार्यक्रमाला इथं हा. हे माझं स्वतःचं घर आहे इथं. म्हणजे तुम्ही सासूरवाडीला घर बांधलं? सासरवाडीला घर बांधलं. बरं आहे. आणि तिकडे आहे, गावाला आहे? गावी तिकडं घर नाही, हा पुण्याला घर आहे दापोडीमध्ये. हा. ते सध्या भाड्याने दिलेलं आहे. बरं बरं. शेती वगैरे करता का तुम्ही? शेती वगैरे आहे, थोडक्यात करतो. हा चपटेवाडीला शेती आहे, कोलतवडीला शेती आहे, हा पण सध्या करत नाही. हा हा. आता सध्या सेवानिवृत्त झाल्यामुळे रिलॅक्समध्ये आनंद घ्यायचा, समाजाची आपल्या सेवा करायची. सेवा करायची, आपल्या शक्य होईल तेवढं आपली सेवा करायची. चालेल चालेल, एकदम मस्त माहिती. उत्तम मार्गदर्शन हा. करायचं, चांगलं राहायचं, चांगल्या लोकांमध्ये सान्निध्यात राहायचं, नाही का. सुसंगती सदा घडो, सुजन वागते खाणी पडो, हा या पद्धतीने आपलं राहणीमान ठेवायचं. आणि आजच्या कोलतडे गावच्या सुनबाई आहेत, म्हणजे पाटील घरांच्या विषयी तिने माहिती याच्या आधी दिली की नाही मला माहीत नाही, पण एक पाटील घराणं, हा त्यांचे आज सासरे पाटील होते कोलतवडे गावचे, सकाराम किरवे. आणि त्यांचे चिरंजीव पंडू किरवे. हा पंडू किरव्यांची सुनबाई आहे, आता ते आयात नाहीत. आणि त्या यांचे मिस्टर गणपत किरवे सध्या PSI कार्यरत आहे पुण्यामध्ये. अशा प्रकारचा संसार आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आईवडिलांची प्रतिकूल परिस्थिती असताना या सीताताईचं लग्न झालं. त्यावेळेला खूप बिकट परिस्थिती होती, परंतु लग्न झाल्याच्या नंतर तिने स्वतःला असं आत्ता ह्या परिस्थितीला एवढं मजबूत केलं आहे का ती मागं फिरून पाहणं आवश्यक आहे. कारण तिने ज्या गोष्टी अनुभवल्यात लहानपणी ती कधीही विसरणार नाही. अशा पद्धतीने आत्तापर्यंत तिने, आणि नुकता तिला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटलेला आहे. आणि कोलतवडे गावचं एक चांगलं व्यक्ती म्हणून आमच्या कोलतवडे गावचं सुद्धा नाव रोशन करते. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद साहेब, खूप चांगली माहिती दिली. असेच नवनवीन तुमच्या गावातून वेगवेगळे प्रकारचे कलाकार घडो आणि आपलं गाव असंच बाहेर महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार विजेते परत बनव. अजून तुमच्या गावाला कसे पुरस्कार मिळतील याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा, इतर विद्यार्थी घडवा आणि आपल्या समाजासाठी योगदान पण द्या. तुम्ही उरलेलं आयुष्य आपल्या समाजासाठी दिलं तर तन मन धन आणि या तिन्ही गोष्टीने तुम्ही आपल्या समाजासाठी दान कराल, एक नक्कीच आपल्या समाजाचं नाव रोशन कराल अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि तुमच्या भावी जी पिढी आहे, तुमची उरलेलं आयुष्य, त्याच्यासाठी शुभेच्छा माझ्याकडनं. नक्कीच आम्ही नवीन पिढी घडवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आमच्या गावाला पण जातोय. कुठलंही कार्य असो, कुठलंही धार्मिक कार्य असो किंवा सामाजिक कार्य असो, सीता असतेच आणि मी पण असतो सोबत. आम्ही एकत्र मिळून कधी कधी एकत्र मिळून काम करतो. आणि कुणाशी चांगल्या पद्धतीने हे करायचं असेल तर ते पण आम्ही प्रयत्न करत असतो, मदत करत असतो. आर्थिक मदतसुद्धा आम्ही चांगल्या कामासाठी करत असतो. अशा प्रकारचं कार्य आमचं चालू आहे. आणि आपण आमची मुलाखत घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या पुढे आपण परत एकदा केव्हा तरी भेटू आणि अशाच गप्पा मारू. धन्यवाद. धन्यवाद.